जालन्यात स्थानिक चुनाव महानगरपालिकेवर शिवसेना भाजपा युती होणार असून या व्यक्तिगत संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण आमदार नारायण कुचे यांनी सांगितले। जालन्यात महानगरपालिकेवर भाजप आणि शिवसेना युतीचा मार्ग मोकळा झाला आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत योग्य असल्यास युती करा, नाही तर स्वबळावर लढा। आमदार नारायण कुचे यांनी थेट धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे। शिवसेनाकडून आमदार अर्जुन खोतकर यांनी 1 वर्षापूर्वीच महानगरपालिकेवर महापौर पदाचे उमेदवार शिवसेनेचा शहर प्रमुख विष्णू पाटले हे यांची नावाची घोषणा केली। जालना महानगरपालिका युती संदर्भात आता काल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की जिथे योग्य युती वाटली तर करा, नाही तर सोबत लढा। जालना महापालिका कशा पद्धतीने तुम्ही लढणार आहे? काल मराठवाड्याच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या बाबतीत या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण यांनी काल एक बैठक घेतली आणि कार्यकर्त्याला प्रमुख पदाधिकाऱ्याला संदेश दिला की मित्र पक्षासोबत योग्य सन्मानाने वागणूक करा आणि युती करायची वेळ आली तर सन्मानाने युती करा। मी या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील असतील, माजी पालकमंत्री व आमदार परतूरचे बबनरावजी लोणीकर साहेब असतील, आम्ही सर्व कोर कमिटी निवडणूक संचालनाची बसून मित्र पक्षाची युती कशी करायची त्याच्यावर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ।